नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. खूप सुंदर सुंदर कमेंट्स तुमच्या आलेल्या आहेत आणि मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नवरात्रीमध्ये मी जे व्हिडिओज अशा पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केले होते रांगोळीचे, त्यालासुद्धा तुमचं सगळ्यांचं भरभरून प्रेम मला मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आभार तुमचे सगळ्यांचे. आणि खूप साऱ्या कमेंट्स असतात, खूप सारे प्रश्न असतात आणि कमेंटद्वारे तर मी उत्तरं देतेच, पण मला व्हिडिओमध्ये सांगायलासुद्धा आवडतं. म्हणूनच मला एक कमेंट होती की दरवाजामध्ये जो दिवा लावतात तो का लावतात म्हणून. तर लक्ष्मी मातेचं किंवा कोणत्याही देवतेचं आगमन आपल्या घरामध्ये होतं की नाही, तर प्रवेशद्वार जे असतं, मुख्य प्रवेशद्वार तिथूनच होत असतं आणि त्याच्यामुळे तिथे की नाही तो उंबरठा किंवा तो दरवाजा, ते प्रवेशद्वार खूप स्वच्छ असणं गरजेचं असतं. आणि दिवा म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे दरवाजामध्ये दिवा लावायचा असतो. म्हणजे एकूण थोडक्यात सांगायचं तर देवतांच्या आगमनासाठी किंवा स्वागतासाठी म्हणून आपण तो दिवा लावायचा असतो तिथे. दुसरं असं की दारामध्ये स्वस्तिक काढू नये. ही गोष्ट कसं आहे माहिती का, दारामध्ये स्वस्तिक काढावं, पण ते मी जसं कोपऱ्यामध्ये काढते तसं काढावं. दरवाजामध्ये का काढू नये, तर त्या स्वस्तिकवरून ओंडाळा जाऊ नये, म्हणजे आपण ओलांडून ते जाऊ नये म्हणून असतं. तर मध्येच स्वस्तिक कधी काढू नये, पण दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये स्वस्तिक जरूर काढावं. कारण जर आपण दरवाजा स्वच्छ वगैरे करतो, तो देवतांच्या स्वागतासाठी करतो की नाही, लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी करतो, तर स्वस्तिक हे सुद्धा मांगल्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा तिथे असणं खूप गरजेचं आहे. दुसरं असं की मी जी व्हिडिओमध्ये शेवटी लाईटिंग दाखवते, ती लाईटिंग दिवसभर असते का, तर नाही. ती लाईटिंग मी सकाळी पूजा करेपर्यंत असते. उंबरठ्याचं पूजन वगैरे झालं आणि मी आतमध्ये आली घरामध्ये का मग मी ती लाईट घालवते. कारण दिवसाची लाईट लावण्याची काही गरज नाही. पण तरीही मला आवडते ती लाईट, म्हणून मी पूजा करेपर्यंत ती लाईट लावते. दुसरं असं की साडी तुम्ही दिवसभर घालता का? तर नाही दिवसभर घालत. मी पूजा करेपर्यंत घालते आणि सणवार असला का मात्र पूर्ण दिवस साडीमध्येच असते मी. आणि मला साडी हा जो पोशाख आहे की नाही, तो अतिशय आवडतो. माझ्या आवडीचा पोशाख आहे. त्याच्यामुळे मला फक्त निमित्त लागतं का मी साडी घालते. तर आजची जी रांगोळी आहे ती सुद्धा नेहमीप्रमाणेच अतिशय सोपी आहे आणि प्रश्न भरपूर आहेत, पण या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकते. तर आजची रांगोळीसुद्धा नक्की ट्राय करा. आजची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.